नमस्कार शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान आलेलं नाही किंवा अतिवृष्टीचं अनुदान आलेलं नाही। काही शेतकऱ्यांना पीक विमा सुद्धा आलेला नाही आणि काही शेतकऱ्यांना पीक विमा आला, दुष्काळी अनुदान आलं किंवा अतिवृष्टीचं अनुदान आलं। तर त्याचं नेमकं काय कारण आहे की हे शेतकऱ्यांना का मिळालं नाही? मग काही शेतकऱ्यांच्या खात्यावर आलं तर त्यांना का उचलता आलं नाही? मित्रांनो, आपण याची सर्व माहिती आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण या चॅनलवर दुष्काळी अनुदान असो, अतिवृष्टीचं अनुदान असो किंवा पीक विम्याबद्दल माहिती असो किंवा कांद्याच्या अनुदानाबद्दल माहिती असो, शासनाचे नवनवीन GR असो, अशी माहिती आणत असतो। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करून आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करा। तर मित्रांनो, दुष्काळी अनुदान किंवा अतिवृष्टीचे अनुदान हे शेतकऱ्यांना कधी मिळतं? तर ज्या वेळेस ती त्यांची यादी पूर्ण करून तहसील कार्यालयात सादर करतात, त्यांचा VK नंबर तयार होतो आणि तो VK नंबर तयार झाल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांना महाई सेवा केंद्रावर जाऊन त्यांचं आधार प्रमाणीकरण, ज्याला आपण eKYC म्हणतो, ती eKYC केल्याशिवाय त्या शेतकऱ्याच्या खात्यात हे पैसे येत नाहीत। म्हणजे त्याचं काय कारण आहे की तोच शेतकरी आहे, ते अनुदान त्याचंच आहे। मग एखादा मृत शेतकरी असेल तर त्याचं अनुदान दुसऱ्यालाच जाऊ नये म्हणून ही eKYC करणं बंधनकारक आहे। आता यामध्ये काय होतंय, बऱ्याच शेतकऱ्यांना हे अनुदान आलेलं आहे खात्यावर, पण उचलता येत नाही। मग काही शेतकऱ्यांचं काय असतं, पीक कर्ज घेतलेलं असतं, त्यांनी ते पीक कर्ज भरलेलं नाही। मग अशा शेतकऱ्यांचे काही खाते होल्ड झालेले असतात, म्हणजे ती बँक होल्ड करून ठेवते। अशा वेळेस आलेलं अनुदान सुद्धा या शेतकऱ्यांना उचलता येत नाही। आता दुसरे काही शेतकरी आहेत की ज्यांचं eKYC साठी त्यांनी म्हणजे सर्व का रेडी झाले, त्यांचा VK नंबर सुद्धा आहे, eKYC करायला गेले तर त्यांच्या आधार कार्डवरील नाव आणि बँक पासबुकवरील नाव हे जर मॅच होत नसेल, तर म्हणजे सारखं नसेल, नावामध्ये काही बदल असेल, तर त्यावेळेस सुद्धा ती eKYC होत नाही आणि त्यामुळे सुद्धा त्यांच्या बँक खात्यात हे अनुदान येत नाही। अनुदानाच्या लिस्टमध्ये त्यांचा VK नंबर असतो, त्यांचा अनुदानाची रक्कम सुद्धा असते, मात्र ते अनुदान ट्रान्सफर व्हायला अडचण असते, कारण त्यांची eKYC प्रमाणीकरण होत नाही, कारण त्यांच्या नावामध्ये तफावत असते। मग अशा शेतकऱ्यांच्या जर नावामध्ये तफावत असेल तर त्यांना ते नाव दुरुस्त करावंच लागतं। मग हे नाव दुरुस्त करण्यासाठी त्यांना गॅझेट म्हणजे राजपत्र करावं लागतं। त्यासंबंधीचा व्हिडिओ आपल्या या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तो हा व्हिडिओ आपण बघून नक्कीच हे नाव दुरुस्त करू शकता। आता पुन्हा एक, ज्यांचा VK नंबरच नाही, मग अशा शेतकऱ्यांचं अनुदान तर आलेलं नाही, मग हे कसं मिळवायचं हा महत्त्वाचा प्रश्न आहे। मग आता अशा शेतकऱ्यांना काय होतं की तलाठ्याकडे त्यांचं नाव किंवा म्हणजे आधार नंबर, बँक पासबुक हे तलाठ्याकडे अपडेट नसल्यामुळे मग अशा शेतकऱ्यांना ते तलाठ्याकडे द्यावं लागतं त्यांचं आधार नंबर, बँक पासबुक, आणि त्यांचं जसं नाव आहे आधार आणि बँक पासबुकवरील तसं दिल्याशिवाय त्यांचा VK नंबर तयार होत नाही आणि त्यांना eKYC करता येत नाही। आता यामध्ये जर आपला तलाठी बदललेला असेल, कधी काळी काय होतं की आपला जुना तलाठी असतो, त्यांच्याकडे आपण हे सर्व दिलेलं असतं, मग आपल्याला वाटतं आपण तर हे तलाठ्याकडे दिलेलं आहे, मग आपलं नाव या यादीत का आलं नाही? मग त्यावेळेस काय होतं की तलाठी जर बदललेला असला, मग जो पहिला तलाठी आहे त्याच्याकडे त्याचा तो डाटा असतो आपला, आणि नवीन तलाठी आला तर नवीन तलाठ्याकडे तो डाटा नसतो। मग अशा वेळेस त्या जुन्या तलाठ्याकडून जर त्या तलाठ्याला तो डाटा मिळालेला नसला आपला, तर मग आपल्याला परत बँक पासबुक, आधार कार्ड हे नवीन तलाठ्याकडे त्या देऊन आपल्याला ते यादी तहसील कार्यालयाकडे देतात आणि तेथून मग आपल्याला तो VK नंबर मिळतो। आणि तो VK नंबर म्हणजे विशिष्ट क्रमांक, थोडक्यात त्याला विशिष्ट क्रमांक असं म्हणतात। आणि मग तो विशिष्ट क्रमांक आल्याच्या नंतर मग आपल्याला परत महाई सेवा केंद्रावर किंवा एखाद्या सेतू सेवा केंद्रावर जाऊन eKYC करावं लागते आणि त्यावेळेस मग आपल्या खात्यात हे पैसे येतात। आणि असे बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे असेच अडकलेले आहेत। फक्त शेतकरी म्हणतात मला कसं काय आले नाही,
फलाण्या कोणत्या दुसऱ्या शेतकऱ्याला आले, माझी काय अडचण आहे. मात्र ह्या अडचणी मूळ शेतकऱ्याच्या लक्षात येत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुरुवात आपलं तलाठ्यांना भेटायचं, त्यांना विचारायचं की माझा VK नंबर काय आहे. आता जर त्यांच्या यादीत आपलं नावच नसेल तर मग आपल्याला तिथं आधार कार्ड आणि बँक पासबुक देऊन त्यांच्याकडून आपल्याला VK नंबर घ्यावा लागेल. आणि VK नंबर घेतल्याच्या नंतर आपल्याला EKYC करावं लागेल. आणि EKYC झाल्याच्या नंतर मग आपल्या हे अनुदानाचे पैसे आपल्या खात्यामध्ये येतात. आणि त्यानंतर ते आपल्याला, आता उन्हाळा संपत यायला, आता पुढं पेरणीचे दिवस येणार आहेत आणि अशा वेळेस हे पैसे मग आपल्याला बी भरण्यासाठी, खतासाठी, यासाठी हे उपयोगी पडू शकतात. मग अशा काही शेतकऱ्यांचे जर पैसे आलेले नसतील तर त्यांनी ही सर्व सांगितलेली प्रोसेस करायची, तशा वेळेसच त्यांचं अनुदान येणार आहे. काही शेतकऱ्यांचे तर 2020, 22, 21 पासूनचं अनुदान अशा बाबतीत रखडलेलं आहे. मात्र ते एकच विचार करतात की बाबा मला आलंच नाही का काय. पण त्यांनी ही चौकशी करणे गरजेचं आहे तलाठ्याकडे, तशा वेळेस त्यांच्या लक्षात येईल मग आपल्याला हे अनुदान आलं का नाही. म्हणून मित्रांनो, अशी ही सर्व माहिती होती. ही पूर्ण माहिती आपल्या लक्षात आली असेल तर तुम्ही हे तलाठ्याकडे जाऊन पूर्ण प्रक्रिया करून घ्यायची आणि तुमचं त्यावेळेस अनुदान येईल अशी माहिती होती. मित्रांनो, आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास इतर आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच शेअर करा. थांबूया मित्रांनो आणि भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.